अजब रमा राघवची जोडी। रमा आणि राघव एकत्र होते, आहेत आणि कायम एकत्रच असणार आहेत, हा विश्वास आहे माझा। तुझ्या याच विश्वासावर माझा विश्वास आहे आणि त्याच विश्वासाने मी तुझ्याकडे काहीतरी मागणार आहे। प्लीज मला देशील? तू बोल रमा, फक्त तू म्हणशील ते करायला मी तयार आहे आणि तू मागशील ते द्यायला मी तयार आहे, तू फक्त बोल। राघव, तू मला विसरून जा घरच्यांच्या सुखासाठी। आणि तुझं आयुष्य नव्याने सुरू कर। आहे का? दार उघडा। मुद्दाम ही सगळे एकत्र येऊन सगळं मुद्दाम करतायत। नाहीतर काय, एकदा गजाननरावांना येऊ दे, मग या सगळ्याचा कसा वचपा काढतो ते बघ। बाबा हो, काका येतील तेव्हा येतील, तोपर्यंत काही असं हातावर हात धरून बसणार आहोत का आपण? मी तुम्हाला सांगते बाबा, जेव्हा हे दार उघडलं जाईल ना, तेव्हा कदाचित ते दोघं ना असं गळ्यात हार घालून असे आपल्या समोर उभे असतील। नाही 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 नाही, असं काही होणार नाही अश्विनी। अगं त्या राघवची एवढी हिंमतच नाहीये। रमा, अगं मी तुझ्याशिवाय एक क्षणही जगू शकत नाही आणि तू मला आयुष्याची नवीन सुरुवात करायला सांगतेस। हाच एक लास्ट ऑप्शन आहे रे आपल्याकडे। नाही रमा, नाही, गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत तोपर्यंत वाट बघण्याचा ऑप्शन आहे आपल्याकडे। आणि रमा, तुला काय वाटतं, फक्त तूच माझ्यामुळे बदललीस? अगं मी सुद्धा बदललोय ना तुझ्यामुळे। रमा, तू माझ्यासोबत घालवलेली प्रत्येक आठवण ही माझ्यासाठी जगातली बेस्ट आठवण आहे। तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य एका सुंदर स्वप्नासारखं झालंय ग। आणि डोळे उघडल्यावर स्वप्न संपतं राघव। मी माझे डोळे उघडले, तू सुद्धा उघड आता। हीच रियालिटी आहे राघव। बी प्रॅक्टिकल। अजूनही वेळ गेलेली नाहीये। कोण आहे? लावण्या मॅडम। हॅलो हॅलो मॅडम, राघव कुठे आहे? तुमची लाडकी रेख रमा घरात नाहीये म्हणून राघवरावांबद्दल विचारताय ना तुम्ही? मग राघवराव घरात असतील अशी अपेक्षाच कशी करतात? ते गेले, तुमच्या लाडक्या लेकीला भेटायला गेले। इडियट, हिचे तोंड चालवतेस ना, त्याच्यापेक्षा कधीतरी काम पण करत जा ना। अरे तो राघव रमाला भेटायला जातोय हे माहित असताना तू त्याला अडवलं का नाहीस? हो मॅडम, इतकं मलाही समजतं। मी त्या दोघांना अडवायला जाणारच होते, पण इतक्यात कोणीतरी मला आणि माझ्या बाबांना खोलीत कोंडून ठेवलं। व्हॉट? कोंडून ठेवलंय? अगं, आणि मला एक सांग, कोंडून ठेवलंय म्हणजे बराच वेळ झालाय, म्हणजे इतका वेळ तुम्ही त्या खोलीत असे कोंडलेलेच आहात। मग काय करायला हवं? अशा वेळी रमाने काय केलं असतं याचा विचार केलास नाही ना? आठवतंय का खिडकीतून आत घरात प्रवेश केला होता की नाही तिने? मग आता खिडकीतून बाहेर कसं पडायचं हे मी सांगायचं का तुम्हाला? अरे हो, हे माझ्या लक्षातच आलं नाही। ते दोघं कुठे भेटणार आहेत ते मला माहिती आहे। भेटणार आहे ते माहिती आहे? मग इडियट सांग ना, लोकेशन सांग पटकन। काय झालं राघव? विचार करतोय। तुझा विचार करतोय, तू बोललीस त्याचा विचार करतोय। आय एम सॉरी। नाही नाही रमा, नाही सॉरी मी तुला म्हणालो पाहिजे। मला वाटायचं की तू पुढचा मागचा विचारच करत नाहीस।
जो क्षण आता आपण जगतोय फक्त तेवढाच क्षण महत्वाचा आहे असं तुला वाटतं, असं वाटायचं मला. पण आज मला कळतंय की मी तुझ्या बाबतीत किती चुकीचा विचार करत होतो आणि तू किती भविष्यातला पुढचा विचार करत होतीस. माझ्या कुटुंबाला भविष्यात त्रास होऊ नये म्हणून तू आत्ताच माझ्यापासून लांब चाललीस. कौतुक वाटतं तुझं. रमा, आपण ना खूप दोन टोकाच्या स्वभावाची माणसं होत, पण तरी आपण एकमेकांच्या जवळ आलोय, एकमेकांसाठी बदललोय, प्रेमासाठी बदललोय. तुझ्या प्रेमाखातर हा राघव खूप बदलला. या सगळ्या गोष्टी जेव्हा आठवतात ना तेव्हा असं मनोमन वाटतं की आपण एकत्र पाहिलेलं स्वप्न एक दिवशी नक्की पूर्ण होणार. राघव, मी तुला कधीपासून रियालिटी सांगते आणि तू परत परत स्वप्नात रमतोयस. राघव, आता आपल्याला आपल्या भविष्याचा विचार करायला हवा, आपल्या उद्याचा विचार करायला हवा. येत्या 8 दिवसात लग्न आहे, पण आपलं नाही. आता मी घरातनं पळून आले खरी, पण मला परत घरी जावंच लागणार आणि मग मला परत कधीच येता येणार नाही. परत आपण कधीच भेटू शकणार नाही. सो बी प्रॅक्टिकल राघव. आता सगळं संपलंय. बी प्रॅक्टिकल, बी पॉझिटिव्ह. म्हणजे तू माझं काही ऐकणारच नाहीयेस ते. रमा, मग प्लीज तू अशी इमोशनल होऊन आशा सोडू नकोस प्लीज. हे बघ 8 दिवस आहेत आपल्याकडे. अगं एका दिवसात होत्याचं नव्हतं होतं. 8 दिवस आहेत, खूप काही होऊ शकतं. राघव, आपल्याकडे फक्त 2च ऑप्शन आहेत. एक म्हणजे सगळ्यांच्या आनंदासाठी आपण वेगळं व्हायचं, किंवा पळून जाऊन लग्न करायचं. पण पळून जाऊन लग्न करायला मी नाहीये तयार. आधीची रमा असती ना तर तिने पळून जाऊन लग्न करायचाच मार्ग निवडला असता. पण ही रमा असं नाही करू शकत रे. असं काही बोललीस की त्यावर काय बोलावं हेच कळत नाही. पळून जाणं मलाही नाही पटणार, पण तुझ्याशिवाय आयुष्य जगणं तेही मला शक्य नाहीये रमा. अगं प्लीज प्लीज स्वतःला मोकळं कर रे या नात्यातून. रियालिटी ऍक्सेप्ट कर. यातच तुझं भलं आहे. नाही रमा, आपण एकत्र आहोत आणि आयुष्यभर एकत्रच राहणार आहोत.
आणि या विश्वासावर तू विश्वास ठेव. यात आपल्या दोघांचं भलं आहे. दादा रिक्षा थांबवा. थांबवा, थांबवा, लवकर थांबवा. बाबा बाबा लवकर या. काय काय झालं? बाबा रमा राघव मी पुढे येते, तुम्ही लवकर या त्यांना घेऊन. थांबा थांबा थांबा. रमा आणि राघव इकडे गेलेले आहेत आता. चला तुम्ही गाडीत बसा, गाडी घेऊन जाऊया आपण. लावण बस. थांबवा हे लग्न. या मुलाने मला फसवलंय. राघव, मी असं का बोलते हे नीट एकदा समजून घे ना. यापुढे माझ्यामुळे तुला किंवा घरातल्यांना त्रास झालेला मी नाही टॉलरेट करू शकत. आपली मैत्री, आपलं प्रेम यामुळे आतापर्यंत सगळ्यांना खूप त्रास झाला. इथून पुढे तुम्हाला आणि स्पेसिफिकली तुला त्रास झालेला मला नाही चालणार आहे. अश्विनी काय चाललंय हे सगळं? हा, कोण आहे ती दोघं जण? मला वाटलं रमा राघव आहेत. मी काय वाटलं? कळत नाही तुला कोण आहेत ते? आमच्याकडे फुकट घालवायला वेळ नाहीये, लक्षात ठेव. मूर्ख आहेस का तू? मूर्ख आहेस? लावण्या चल लगेच, चल. चल चल आता. सॉरी. चल. राघव असं शांत का बसलास तू? प्लीज बोलणार आहे काहीतरी. काय बोलायचं रमा? सगळ्यात संपल्यासारखं वाटतंय. नाही राघव, प्लीज प्लीज असं का बोलतोस तू? अरे आपल्या आठवणींच्या आधाराने आपण एकमेकांशिवाय अगदीच जगू शकतो. असं नको ना बोलूस प्लीज. हे बघ, मी जेव्हा इनडायरेक्टली माझं प्रेम व्यक्त केलं होतं तेव्हाची आपली ही पहिली आठवण. आठवतंय, सगळं व्यवस्थित आठवतंय. तो दिवस माझ्यासाठी फक्त वाढदिवस नव्हता, माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा एक महत्वाचा क्षण होता तो. मॅडम, लावण्या मॅडम, प्लीज 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 एकदा ऐकून घ्या मला काय म्हणायचंय. काय ऐकायचंय आता तुझं? हा, सॉरी सर, पण मला असं वाटलं की ते रमा राघव आहेत. तुला कळत नाहीये का की तुझ्या अशा वागण्याने आम्हाला किती इन्सल्टिंग फील होतं? आर यू मॅड? सॉरी मॅडम, पण मला आता फक्त एवढंच कळतंय की रमा राघव इथेच आहेत, आपल्या आजूबाजूला. आपल्याला लवकरात लवकर त्यांना गाठायला हवं. हे बघ, जेव्हा आपण दोघांनी आपलं प्रेम कबूल केलं होतं तेव्हा मी हे घर आणि हे एकमेकात गुंफलेले रमा राघव काढले होते. आवडलं? खूप आवडलं मला.
खरंच किती वेडी होते नाही मी. तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही हे मला माहीतच नव्हतं आणि ते मी जाणून घ्यायचा प्रयत्नही नाही केला. कारण मी मिसेस रमा राघव पुरोहित होणार हे ठरवून टाकलं होतं. गिरीश, माझं ऐक. ही म्हणतीये तसं रमा राघव कदाचित इथेच कुठेतरी असते, पण ऐक ऐक माझं. आता तुला तुझे कॉन्टॅक्ट वापरायला हवेत. ते वापर आणि रमा राघवचं लोकेशन ट्रेस कर. प्लीज वेळ कमी आहे आपल्याकडे. ट्राय. आणि हा परफ्यूम ही माझ्यासाठी तुझी सगळ्यात जवळची आठवण. तू नसतानाही तू आहेस असा भास करून देणारी. असं वाटत राहायचं की तू सतत माझ्या आजूबाजूला दरवळतेस. या परफ्यूमचा गंध सतत तुझी आठवण जागी ठेवायचा. राघव, तुला माहितीये जेव्हा आपल्या आठवणीचा हा ट्रेजर बॉक्स माझ्याकडे आला होता ना, तेव्हा त्यात मी आपली एक इम्पॉर्टंट आठवण ऍड केली होती. कुठली? आतापर्यंतच्या आयुष्यात बघितलेला सगळ्यात सुंदर गुलाब आहे हा. माझ्यासाठी खरंच खूप प्राइसलेस वस्तू आहे ही राघव. जसा तुझ्याकडे माझा सुगंध होता ना, तसाच माझ्याकडे तुझा हा सुगंध होता. तू प्रपोज करताना मला दिलेलं हे गुलाब मी अजूनही माझ्या डायरीत हे जपून ठेवलंय. तुझ्या ह्या सवयीमुळेच मी तुला वेडाबाई म्हणतो. राघव, तर बघूया अजून काय. राघव थांब. नाही, आपण असे आठवणींमध्ये गुंतून नाही राहू शकत. आता मला कळून चुकलंय राघव. जोपर्यंत या आठवणी आपल्या समोर आहेत ना, तोपर्यंत आपण कितीही प्रयत्न केले ना तरी सुद्धा आपण एकमेकांना नाही विसरू शकणार. अरे राघव, या आठवणी ना आपल्याला हसवतात, रडवतात आणि सतत एकमेकांची आठवण करून देतात. म्हणूनच यांना आपल्यापासून आपण दूर करायला हवं. तुझ्या हॅपी फ्युचरसाठी आपल्याला हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे राघव. तुला काय वाटतं रमा? तुझा आणि माझा आनंद किंवा तुझं आणि माझं भविष्य वेगळं आहे? हो, आधी नव्हतं पण आता वेगळंच आहे आणि ते वेगळंच असायला हवंय राघव. रमा, राघव, हे बोलताना मला एक खूप त्रास होतोय रे. मी जरी तुला माझ्यापासून लांब जायला सांगत असले ना तरी मी कधीच तुझ्यापासून लांब नाही जाऊ शकणार. माझ्या आयुष्यातली माझ्या जोडीदाराची जागा मी दुसऱ्या कोणालाच नाही देऊ शकणार. तुझ्या जागी मी दुसऱ्या कोणालाच नाही स्वीकारू शकणार रे. तुला काय वाटतं रमा? तुझी जागा मी दुसऱ्या कोणाला देऊ शकेन? तुला असं करावंच लागेल. राघव, या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे
आई, अंकल गुरुजी, दादा, वहिनी, आजी, श्रुती सगळ्यांना तुला आनंदी ठेवायचंय आणि त्यासाठी तुला मला विसरावंच लागेल. त्यासाठी या आठवणींना तुझ्यापासून कायमचं दूर ठेवावं लागेल आणि जोपर्यंत या आठवणी तुझ्या समोर आहेत ना तोपर्यंत तू मला नाही विसरू शकणार. रमा, रमा, आपल्या नात्यातल्या या आठवणी आज कायमच्या संपायलाच हव्या. आज कायमच्या संपायलाच हव्या. आज कायमच्या संपायलाच आजपासून मी तुला आणि मला या आठवणीतून कायमचं मुक्त करते.